हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळां, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळाकुसरी काय तुनेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस्फुरवावी। ओम नमो यद्या वेद प्रतिपाद्यां जय जय स्वसंवेदात्मरूपा। सर्व संतांना वंदन करतो, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला सुरुवात करूया। कालच्या चिंतनामध्ये आपण 4-5 प्रकारचे यज्ञ पाहिले होते। मागचा श्लोक आहे यज्ञाचा, त्या यज्ञाच्या श्लोकावरती आपण विचार केला होता। दव्य यज्ञ, तपोयज्ञ, योग ज्ञान तथापरे, स्वाध्याय यज्ञ, यज्ञाश्च यतया संचित व्रता, असे 5 यज्ञ त्यामध्ये सांगितलेले आहेत। द्रव्य यज्ञ, तपयज्ञ, योग यज्ञ, वाग्यज्ञ म्हणजे स्वाध्याय यज्ञ आणि ज्ञानयज्ञ, अशा 5 विषयांचा विचार मागच्या श्लोकामध्ये केलेला होता। हे यज्ञ करणं आणि यज्ञ हे ईश्वराच्या प्रीत्यर्थ करणं फार गरजेचं आहे। नाहीतर त्यातून काही जे आहे त्या कामना त्या पूर्ण करण्यासाठी जर कोण यज्ञ करत असेल तर त्या यज्ञाचा फारसा उपयोग होत नाही, असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे। याचा शेवट करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हा योग करण्यासाठी खूप कष्टदायक आहे। हे जे जितेंद्रिय असतात, ज्यांना इंद्रिय वश झालेले असतात, ज्यांचं अंतःकरण ताब्यात असतं, अशांनाच फक्त हा योग साधता येतो। म्हणजे गृहस्थाश्रमी लोक आहेत, तुम्हा आम्हासारख्यांना ही गोष्ट कठीण आहे असं माऊली बोलतात। कारण त्या गोष्टीचा विचार, योगाचा विचार जो आहे तो योगी क्रिया करण्यासाठी होऊ शकतो, त्यासाठी संन्यस्त असावं लागतं, हा मुद्दा एक त्यातला आहे। पण तसं सांगताना मात्र हे स्वाध्याय यज्ञासारखा यज्ञ जो आहे की इतरांना मार्गदर्शन करणं, ग्रंथांचा अभ्यास करणं, हा स्वाध्याय यज्ञ आहे। आणि हा स्वाध्याय यज्ञ करायला काय हरकत नाही। आणि म्हणून माऊलीने निग्रह जो आहे इंद्रियांचा, तो निग्रह किती गरजेचा आहे याचं वर्णन कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं होतं। आता 29 नंबरचा श्लोक आहे, त्याच्यावरती 1-2च ओव्या आहेत फक्त, की ज्या प्राणायाम संदर्भातल्या आहेत। प्राणायामांचा विचार त्यामध्ये 2 श्लोकामध्ये केलेला आहे, 29 आणि 30 नंबरच्या श्लोकापर्यंत। जिथून ब्रह्मार्पणपासून जो सुरू झालेले श्लोक जे आहेत त्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत माऊलींनी योगिक गोष्टींचं वर्णन बघायला मिळते, आपण केलेलं। त्यामुळे त्यामध्ये सगळे यज्ञ सांगितलेले आहेत। आता हा 29 आणि 30 श्लोकामध्ये काय बोलतात याचा जरासा विचार आपण करूया। 29 नंबरचा श्लोक जो आहे, आपान जुहती प्राणम प्राणी अपान तथापरे, प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणा। कित्येक अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात आणि काही दुसरे प्राणात अपानाचे हवन करतात। काही प्राणायामात तत्पर असलेले योगी प्राण आणि आपण या दोघांचाही गतीला रोधून टाकतात। 2 प्रकारचे प्राणायाम इथे सांगितलेले आहेत। वर्णन करताना 2च ओव्या माऊलींनी वापरलेल्या आहेत बघा। मग आपान अग्नीचे मुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे। कित्येक योगी असतात ते अभ्यास योगाने अपान वायुरूप अग्नीत बाहेरच्या प्राणवायूचा शरीरात प्रवेश करून त्या प्राणद्रव्याचे हवन करतात, अथवा अर्थात पूरक नावाचा प्राणायाम करतात। एक अपान प्राणी अर्पिती, एक दोहितीही निरुद्धती, ते प्राणायामी मनपती पांडुकुमारा। किंवा कित्येक साधक असतात ते शरीरात असलेल्या अपान वायूला बाहेर सोडून त्याचे प्राणवायूत हवन करतात। किंवा काही योगी रेचक नावाचा प्राणायाम करतात। कित्येक योगी प्राण अपान या दोघांच्याही गतींना रोधतात, अर्थात कुंभक नावाचा प्राणायाम करतात। म्हणजे हे सगळे प्राणायामी करणारे आहेत, असं 2 ओवीमध्ये माऊली सांगतात। 29 नंबरचा श्लोक आहे आणि तो प्राणायामच्या संदर्भातला आहे।
काही जण अजूनही प्राणायाम करतात, पण प्राणायाम करताना काही खबरदारी जी घ्यायला लागते ती प्राणायाम फक्त एखादा यूट्यूबचं चॅनलवर पाहून किंवा पुस्तकात वाचून प्राणायाम करायला कोणी जाऊ नये. यामध्ये वर्णन केलेलं आहे. पुढे राजयोगाचं वर्णन स्वामी विवेकानंदांनी जे केलेलं आहे, राजविद्या आणि राजयोग, त्यामधून सुद्धा प्राणायामांचं वर्णन आहे. की प्राणायाम जे असतात हे संन्यस्त माणसांना झेपण्यासारखे असतात. गृहस्थ आश्रमी लोकांचे विचार आणि मन सारखं भरकटलेलं असतं आणि अशा लोकांना त्या प्राणायामांचा फारसा उपयोग होत नाही. परमपूज्य काकासुद्धा म्हणतात आपल्या तब्येतीसाठी म्हणून प्राणायाम करायला हरकत नाही, त्यामुळं मुक्ती मिळेल याचा मात्र विचार करू नये, त्यामध्ये ईश्वर दर्शन होईल याचा विचार करण्यात काय अर्थ नाही आहे. त्यामुळं इथं प्राणायामाचा विचार जो केलेला आहे ते प्राणाचे अपानामध्ये आणि अपानाचे प्राणात हवन करतात. म्हणजे श्वास घेणं हा एक प्रकार, श्वास सोडणं हा एक प्रकार आहे. त्यामुळे प्राणायामात तत्पर असलेले योगी जे आहेत ते प्राण आणि अपान यांची गतीसुद्धा रोधून टाकतात. म्हणजे श्वास थांबवून घेण्याची सुद्धा पूर्वीच्या योगी पुस्तकामध्ये किंवा ग्रंथामध्ये पातंजली योगसूत्रामध्ये त्याचं वर्णन खूप केलेलं आहे. पूर्वीचे ऋषीमुनींनी खूप योग केले आणि योगाच्या द्वारे सुद्धा तपस्या करून भगवंताला प्रसन्न करून घेतल्याची उदाहरणं आपण बघायला मिळतात. पण हा योगाचा मार्ग जो आहे तो कठीण आहे. 12व्या अध्यायामध्ये सुद्धा माऊलींनी सांगितलेला आहे. हा योग करायला जाऊच नये, यापेक्षा सामान्यपणानं भगवंताची भक्ती करावी, भगवंताचं नामस्मरण करावं, ग्रंथांचे अभ्यास करावेत आणि त्याद्वारे चित्तशुद्धी करून मुक्तीपर्यंत जावं. हा सोपा मार्ग आहे. त्याच्यापेक्षा हा योगिक मार्ग आहे, हा पचला तर बरं आहे, नाही तर त्याचं वेगळं काहीतरी रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्वास किंवा उच्छ्वास दोन्ही क्रिया अत्यंत जाणीवपूर्वक आणि आंतरिक सावधानता ठेवून नियमित जर केल्या जात असतील तर त्याला प्राणायाम म्हणतात. अत्यंत सावधानपणाने श्वासावर लक्ष केंद्रित करून हे प्राणायाम करावे लागतात. अलीकडच्या काळामध्ये त्याला अनुलोम विलोम प्राणायामसुद्धा बोलतात. अलीकडं स्वामी रामदेवनी त्याचं बरंचसं प्रसार केला सगळीकडं, खूप जगामध्ये त्याचा प्रसार झालेला आहे. पण सामान्य प्राणायाम आहेत ते करायला चालतात. इथं कुंभक, रेचक आणि हे पूरक जे आहेत हे करताना मात्र त्रास होण्याची शक्यता आहे असं सगळ्या ग्रंथामधून सांगितलेलं आहे. म्हणून सर्वसामान्यांनी याचा नाद करू नये. करायचा तर केवढा, जेवढा आपल्याला झेपतो तेवढा, त्याच्या पलीकडे जाऊ नये, त्यातून काहीही प्राप्त होणार नाही. बाहेर जाणारा असतो ना त्याला प्राण म्हणतात आणि आत जो घेतला जातो त्याला अपान म्हणतात. काही ग्रंथामध्ये बाहेर जाणारा सोडला जाणारा जो आहे त्याला अपान म्हटलेला आहे आणि आत आपण घेतो श्वासाच्या द्वारे त्याला प्राण म्हणलेला आहे. आता हे दोन्हींचेही अर्थ साधारण एकच आहे. सोडणारा आणि घेणारा असा जो प्राणायाम असतो त्याला आपण हा रेचक करणं किंवा पूरक करणं म्हणतात. पूरक म्हणजे काय तर आत श्वास घ्यायचा आणि रेचक म्हणजे काय तर श्वास सोडायचा. त्यामधला मधला भाग आहे कुंभक. कुंभक म्हणजे श्वास पकडून ठेवायचा. काही काळ पकडून ठेवला की एक प्रकारची अनुभूती या लागते. आहे सर्वसाधारण आपल्यासारख्यांना सुद्धा अनुभूती यायला हरकत नाही. खूप वेळ करू नये, मात्र तेवढंच करावं. त्यातून बऱ्यापैकी चित्ताची शुद्धी होते, आतलं सुद्धा शुद्धीकरण होतं शरीराचं आणि त्याचा खूप फायदा बऱ्याच वेळा तब्येतीसाठी होऊ शकतो असं म्हटलेलं आहे. त्यामुळे पूरक, रेचक आणि कुंभक असे त्या प्राणायामामधले प्रकार आहेत. म्हणजे पूरक करताना आत श्वास घ्यायचा असतो त्याला आपण म्हणतो अपान वायू घेणे आणि प्राण आहे तो बाहेर त्याला म्हणतात रेचक, तो सोडणं. त्याची गतीसुद्धा व्यवस्थित असायला पाहिजे म्हणतात. त्या आकडे मोजून सोडायचे असतात म्हणे. याचा सगळ्याचा अभ्यास करून एखादा चांगला शिकवणारा असेल तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली जरी केलं तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो, अन्यथा तोटा होण्याची शक्यता आहे. कारण मेंदूवर, किडनीवरती याचा दाब पडत असतो आणि त्यामुळं काहीतरी नसलेले आजारसुद्धा बाहेर पडण्याची शक्यता असते. म्हणून सर्वसामान्यांनी ज्यांनी काय पण खाणं चालू असतं, खाण्यावर बंधन नसतं, कुठं बोलण्यावर बंधन नसतं, अशा माणसांना हा प्राणायाम झेपणार नाही. ज्याने खरंच संन्यस्त आश्रम पकडलेला आहे अशा लोकांना हे सहज शक्य आहे. म्हणून इथं माऊली म्हणतात पूरक करणं, रेचक करणं आणि कुंभक करणं याद्वारे प्राणाचं आणि अपानाचं हवन केलं जातं. कशासाठी सांगितल्या त्या क्रिया? याद्वारे ईश्वराचं सुद्धा स्मरण होतं. काहींनी त्याच्यावरती वर्णन करताना सांगितलेलं आहे की श्वास घेत असताना आपण त्यावेळी सुद्धा नाम घ्यावं, त्या श्वासातून नाम घ्यावं आणि श्वास पकडून ठेवला असताना सुद्धा त्यावेळी नाम घ्यावं
आणि श्वास सोडत असताना सुद्धा त्यावेळी नाम घ्यावं. म्हणजे सतत नामाचा जर प्रभाव जर करायला लागलो, आपण टाकायला लागलो, तर निश्चितपणे त्याचा उपयोग मात्र होतो. श्वासात नाम बसवणे ज्याला म्हणतात. माऊलींच्या हरिपाठामध्ये अजपा जप शब्द सांगितलेला आहे, तो त्या दृष्टीनं आहे. म्हणजे श्वास घेताना श्वास सोडताना त्या ठिकाणी नामाला बसवायचं. काही काही संप्रदायामध्ये सुद्धा ही साधना आहे, श्वासाची साधना आहे. श्वास पकडायचे, श्वास बघत बसायचं, श्वासांचं निरीक्षण करायचं. या श्वासांच्या निरीक्षणामुळे श्वासाला एक प्रकारचा नियमितपणा येतो आणि धावणारं मन जे असतं ना, ते हळूहळू काबूत येऊ शकतं. इथं इंद्रिय निग्रहाचाच प्रश्न आहे. त्यामुळे इंद्रिय निग्रह करण्यासाठी या प्राणायामांचा फार उपयोग होतो. करायला काय हरकत नाही, पण अगदीच टोकाची प्राणायाम करणं फार धोकादायक असू शकतं, हे फक्त सांगितलेलं आहे. त्यामुळे आत श्वास करताना तो किती घ्यावा, नंतर किती वेळ ठेवावा आणि किती वेळ सोडावा, याला काहीतरी लिमिट ठेवलेलं आहे. त्यामध्ये काहीतरी वर्णन करतात की थोडं आपण जेवढा घेतो त्याच्या दुप्पटपणे ठेवावा आणि त्याच्या चौपटपणे सोडावा, असं वर्णन काही ठिकाणी बघायला आपल्याला मिळतं. पण हा विचारपूर्वकाने जपून करावं लागतं, नाहीतर दुसऱ्याच काहीतरी व्याधी आपल्याला जोडण्याच्या शक्यता असतात. म्हणून काही मार्गदर्शन करणारे जर गुरु असतील, फार कमी आहेत, यातलं मार्गदर्शन करणारे आता कोण नाहीत, परफेक्ट शिकवणारे कोण नाहीत. असं यूट्यूबचं बघून कुठेतरी योग शिक्षकाची थोडंसं प्रशिक्षण घेऊन शिकवणारे पुष्कळ आहेत, पण त्यामुळं खऱ्या अर्थानं ते प्राणायाम आणि योग होऊ शकत नाहीत. आणि त्यासाठी तर माऊलींनी वर्णन करताना म्हटलेलं आहे की हे योग्य मार्गदर्शनाखाली जाणं फार गरजेचं आहे. हे प्राणायाम परायणा असा एक शब्द सांगितलेला आहे. श्वास घेताना आणि सोडताना भगवंताच्या नामाचा उच्चार मनातल्या मनात करावा, तितकं नाम घ्यावं, असं वर्णन केलेलं आहे. एखादं नाम आहे ना, ओम नमो भगवते वासुदेवाय, हे श्वास घेताना किती वेळा आपण वरती घेतो तेवढं पकडावं. ते सोडताना किंवा ठेवणार आहे, कुंभक करणार आहे त्यावेळी किती वेळ आणि सोडताना किती वेळ, याची एक मर्यादा ठेवावी. श्रीराम जय राम जय जय राम असं श्वासामध्ये प्राणायामामध्ये बसवता येतं आणि बसवून सुद्धा करता येतं. पण याला आपल्या श्रीगुरूंना याबद्दल विचारावं, मी असं करतोय ते बरोबर आहे की काय नाही म्हणून. त्यांची परवानगी घेऊन ह्या गोष्टी कराव्यात प्राणायामाच्या, आणि प्राणायामात नाम बसवावं. त्याच्यापेक्षा हे प्राणायाम परायणा असा शब्द जो वापरला आहे माऊलींनी ना, तर त्याचा अर्थ होतो की भगवंताच्या स्मरणामध्ये आपण श्वासाचा विचार करावा, श्वासाकडे बघत राहावं आणि भगवंताचं नामस्मरण करावं. यामुळे बऱ्यापैकी श्वासावर ताबा मिळतो आणि शांतीचा अनुभव येतो, असं वर्णन केलेलं आहे. आणि ही शांती फार उपयोगाची आहे. म्हणून ध्यानाला बसण्यापूर्वी प्राणायामाचा फार उपयोग होतो. अनुलोम विलोम प्राणायाम जरूर करावा. म्हणजे श्वास घ्यायचा, लगेच दुसऱ्या नाकपुडीनं सोडायचा, एका नाकपुडीनं घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडीनं सोडायचा. हे जे प्रकार आहेत हा ध्यानासाठी फार उपयुक्त प्रकार आहे, कारण त्यावेळी मन शांत होतं. कधीकधी आपण अस्वस्थ झालो तरीसुद्धा दीर्घ श्वासासन करावं म्हणतात. श्वासोच्छ्वास दीर्घ घ्यावा, दीर्घ श्वास घ्यायचा आणि उच्छ्वाससुद्धा दीर्घ सोडायचा. यामुळं धावणारं मन जे असतं ते शांत होतं. बरेच वेळा ज्यांची BP अधिक वाढत असते अशांसाठी हा प्राणायाम फार सुंदर आहे, कारण त्यामुळं मनाला एक प्रकारची शांती मिळत असते, मन शांत होत असतं. म्हणून ध्यानापूर्वी थोडासा अभ्यास करायला हरकत नाही. माऊली काय म्हणतात, आपानाचे निमुखी प्राण द्रव्ये देखी, म्हणजे आपानाग्नीमध्ये प्राणाचं हवन करावं आणि प्राणामध्ये अपानाचं हवन करावं. म्हणजे मूळबंध जो सांगितलेला आहे किंवा मूलाधार चक्र जे सांगितलेलं आहे गुरुद्वाराजवळ असणारं, त्या ठिकाणी अपानाची निर्मिती होते म्हणतात. हा अपान म्हणजे सोडणारा जो आपण म्हणतो, विज्ञानाच्या भाषेमध्ये त्याला कार्बन डायऑक्साईड म्हणतात. घेताना ऑक्सिजन घ्यायचा आणि सोडताना कार्बन डायऑक्साईड सोडणं, याला अपान आणि प्राण असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी लक्ष ठेवून जर हे प्राणायाम आपण जर करायला लागलो तर उपयोगाचे होतील. एक आपान प्राणी अर्पिती, एक दोही तेही निरोधती, ते प्राणायाम म्हणपती पांडुकुमारा. पुढचा श्लोक आहे 30 नंबरचा. म्हणजे या सगळ्या यज्ञाचा शेवट आता या श्लोकामध्ये केलेला आहे. अपरे नियतहारा प्राणम प्राणेषु जुहती, सर्वे अपेति यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषः. दुसरे कित्येक योगी आहाराचा संयम करतात आणि ते प्राणांचा हवन प्राणांच्या ठिकाणी करतात. असे यज्ञवेत्ते यज्ञ करून आपली सगळी पातकं नष्ट करतात. एवढ्या प्राणायामामुळे सुद्धा पातकांची नष्ट होते म्हणून सांगितलेलं आहे. पण केव्हा,
आहारावर नियंत्रण ठेवून म्हणून वर्णन करताना 3व्या श्लोकामध्ये 147 नंबरची उभी आहे. अपरे नियतहारा म्हणजे आहाराचा संयम करणाऱ्या योगाने प्राणा त्या ठिकाणी हवन करावं. आणि हे सर्व यज्ञ जाणणारे जे असतात ते आपल्या पापातून मुक्त होतात. जवळजवळ 12 यज्ञांचा वर्णन ब्रह्मार्पण ब्रह्महवी या श्लोकापासून या 30व्या श्लोकापर्यंत 12 यज्ञ भगवद्गीतेने सांगितलेले आहेत. आता हे यज्ञ जे आहेत ते खूप यज्ञ गृहस्थाश्रमी आपल्यासारख्या लोकांना सुद्धा उपयोगाचे आहेत. त्यामध्ये द्रव्य यज्ञ सांगितलेला आहे, दानाचे प्रकार सांगितलेले आहेत, दान कसं करावं, धनाचा वापर योग्य कसा करता येईल, धन हे भगवंताच्या प्राप्तीसाठी साधन म्हणून वापरावं. आपला देह जसा साधन म्हणून आपण वापरायचं आहे तसं आपलं धन आपलं जे म्हणून काय आपल्याकडे साधन आहे ते भगवंताच्या प्राप्तीसाठी वापरायसाठीच भगवंताने आपल्याला दिलेलं असतं. आपण त्याचा भोग घेत बसतो आणि भगवंताला विसरतो. आणि म्हणून यज्ञाचे सगळे प्रकार सांगितलेले आहेत की हे यज्ञ करायलाच लागतील. भूतयज्ञ आपण करतो, अतिथी यज्ञ करतो. भूतयज्ञ शब्दाचा अर्थ आहे दुसरे काही प्राणी आहेत की जे 4 पायाचे प्राणी आहेत, पक्षी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, यांना सुद्धा त्यांच्याही कुठंतरी आहार आपण त्यांना दिला पाहिजे ना. आपल्यातला अतिथी घरी आला तर त्याची सेवा करणं आणि त्याला अन्न देणं ही फार श्रेष्ठ दर्जाचं पुण्याची गोष्ट आहे असं त्या यज्ञामध्ये सांगितलेलं आहे. जे स्वतःच शिजवतात आणि स्वतःच खातात ते म्हणायचे पापच खातात असं वर्णन मागच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे. म्हणून कुणासाठी तरी काहीतरी करावं याला यज्ञ म्हणतात. दुसऱ्यासाठी जे काहीतरी आपण करतो त्याला यज्ञ म्हणतात. मग तो यज्ञ कुठलाही असेल, तपाचा यज्ञ असेल, स्वाध्यायाचा असेल, ज्ञानयज्ञ असेल, भूतयज्ञ असेल, द्रव्ययज्ञ असेल, आणि हे सगळे यज्ञ शेवटी कुठे जायला पाहिजेत? ब्रह्मयज्ञामध्ये समर्पित व्हायला पाहिजेत. हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. म्हणजे ब्रह्मयज्ञ शब्दाचा अर्थ आहे जो यज्ञ करतो तो यज्ञाचं सगळं साहित्य आपण सगळे देवरूप आहोत, सगळीकडे भगवंत भरून राहिलेला आहे अशी भावना यज्ञाच्या शेवटी झाली पाहिजे. तर त्यातून आपल्याला पाप जे आहेत त्या पापांचा क्षय होतो असं भगवद्गीता सांगते. म्हणून ही यज्ञ जे आहेत ते गृहस्थाश्रमीने जरूर करावेत असं वर्णन आहे. आता 147 नंबरची उभी आहे त्यामध्ये माऊली काय म्हणतात बघा. एक वज्र योग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राण संभ्रमे हवन करते. काही योगी आहेत वज्रासनादी हटयोगाच्या क्रमाने सर्व प्रकारच्या आहाराचा संयम करून प्राणरूप कुंडलिनीमध्ये प्राणांच्या ठिकाणी प्रयत्नानं प्राणांचं हवन करतात. वज्रासनामध्ये बसून. आता हे वज्रासन शब्द जो आहे, आता वज्रासन सगळ्यात सोपं आसन म्हणून सगळ्यांनी सगळ्या योगिक प्रक्रियेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे टाचेवर जे बसणं असतं काही काळ ते टाचेवर बसणं फार उपयुक्त आहे. काही माणसं जेवल्यानंतर सुद्धा 10 मिनटं बसावं म्हणतात वज्रासनामध्ये. म्हणजे आपले पचनक्रिया जी असते ती व्यवस्थित पूर्ण होते. कारण आपली टाच जी आहे ती गुरुद्वाराजवळ लागते आणि त्यामुळे तिथं असणारं जे मूलाधार चक्र आहे त्याच्यावरती नियंत्रण येतं आहे असं योगामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यावर नियंत्रण येणं म्हणजे आपल्या इच्छा कमी होणं. इच्छा कमी होणं फार गरजेचं आहे. जर परमार्थ साधायचं असेल तर जेवढ्या इच्छा कमी तेवढा देव जवळ होतो, जेवढ्या इच्छा जास्त तेवढा देव लांब. ह्या असा सूत्रच आहे ते. त्यामुळे जेवढ्या माणसानं आपल्या इच्छा कमी कराव्यात, गरजा कमी कराव्यात, आणि ह्यासाठी पहिलं उदाहरण दिलेलं आहे आहारावरती संयम ठेवणं फार गरजेचं आहे. ज्याचा आहार व्यवस्थित आहे त्यांना जे प्राणायाम किंवा योगी क्रिया झेपू शकतात, त्यांची क्षमता व्यवस्थित कळते, नाहीतर अन्यथा कळणार नाही. म्हणून आहाराचे नियम आहेत ते सहसा पाळले जात नाहीत. म्हणून बरेच प्रकारे काय होतं की जिभेचे चोचले पुरवण्यामध्ये आपण वेगवेगळ्या रोगांना आमंत्रण देत असतो. त्यामुळं योग करायचं जो दिवस काही कालावधी आयुष्यातला आहे त्यावेळी योग करावा. भोग घ्यायचे आहेत दिवस त्यावेळी भोग घ्यावा. त्यामुळे योग आणि भोग हे वेगवेगळ्या प्रकारे चालत नाही. आज परिस्थिती अशी आहे ही तरुण मंडळी जी आहेत ज्या काळामध्ये योग करायचे त्या काळामध्ये ते भोग भोगायला लागलेले आहेत. आणि ज्या काळामध्ये साधारण 45 नंतर 50 नंतर भोग भोगायचे असतात, 40 नंतर भोगायचं असतं त्यावेळी त्यांना रोगानं पछाडलेला आहे. किती उलटी गोष्ट सुरू आहे बघा. आपल्या समाजातलं हे आत्ताचं उदाहरण आहे. कारण ज्या काळामध्ये मुलांनी ते ब्रह्मचर्य पाळून योगाचं काम करायचं आहे, योगिक क्रिया करायची आहे, स्वतःचं शरीर बलदंड करायचं आहे, त्या काळात ही मुलं कुठेतरी पार्ट्या करत आणि कुठेतरी धाब्यावर काय वाटेल ते खात फिरायला लागलेले आहेत, भोग भोगा लागलेले आहेत. कशा वाटेल तसं त्यांचं भोग भोगणं चालू आहे.
आणि याचा अर्थ होतो परत 40शी वय लागलं की त्यांना मग सुरू होतो सगळे हार्टचे त्रास, फुफ्फुसाचे त्रास, आणखीन कसले त्रास, सगळे त्रास सुरू होतात. आणि त्यावेळी त्यांना काय असतं, त्यांच्याकडे बऱ्यापैकी संग्रह झालेला असतो, काहीतरी शांतता मिळालेली असते. कारण पहिली दगदग करिअरची असते, पण पुढची शांततेची असते ती भोगता येत नाही. आणि त्यामुळे भोगायचे त्यावेळी रोग होतात. झाले रोग की रोगाला बळी पडलं की शरीराची अवस्था फार बिकट होते. कारण जगातली कुठलीही गोष्ट आपल्याला आवडत नाही जेव्हा आपलं शरीर चांगला नसेल त्यावेळी. शरीरात जरा बिघड झाला तर आपल्याला काहीही नकोसं वाटतं. त्याचं कारण ते आहे. त्यामुळे ज्यांनी शरीर सांभाळलं त्यांना हे प्राणायाम, योग याच्या क्रिया आपल्याला बघायला मिळतील. म्हणून इथं म्हटलंय पहिला आहार. ज्यांनी जिभेला जिंकलं त्यांनी सगळं काही जिंकलं. कारण जी ज्ञानेंद्रिय 5 आहेत त्यामध्ये जीभ एक प्रधान इंद्रिय आहे. ही कान, डोळा, जीभ किंवा स्पर्श ही जी इंद्रिय आहेत ती ही 5 इंद्रिय जी आहेत ज्ञानेंद्रिय आहेत, ज्ञान प्राप्त करण्यासाठी आहे. पण सगळे इंद्रिय जी उरलेली 4 इंद्रिय आहेत, स्पर्श फक्त आपल्याला हाताला कळतो स्पर्श किंवा आपल्या अंगाला स्पर्श करतो, हे एकच स्पर्शाचं उदाहरण आहे. किंवा नाकानं फक्त गंधच कळतो, नाकानं स्वाद कळत नाही, नाकानं फक्त गंध कळतो. कानानं फक्त ऐकायला येतं, दुसरं काही कळत नाही. कानानं वास घेता येत नाही. कानाला एकच काम आहे, नाकाला एकच काम आहे, त्वचेला एकच काम आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. पण जिभेला 2 कामं आहेत. जीभ एकच आणि कामं 2. आणि ही इंद्रिय 2 म्हणजे नाक 2 नाकपुडे आहेत, 2 कान आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. 2 आहेत ती इंद्रिय आणि काम एकच आहे. आणि जीभ एक इंद्रिय आहे आणि कामं 2 दिलेत. म्हणजे धोकादायक जिथं धोका आहे तिथं 2 कामं दिलेली आहेत. हे जरा निसर्गाची रचना जर पाहिली तर तिथं स्वादही घेतं जीभ आणि जीभ बोलते, पण बोलायसाठी पण त्याचा वापर होतो. ते कर्मेंद्रिय म्हणूनही वापरलं जातं आणि ज्ञानेंद्रिय म्हणूनही वापरलं जातं. म्हणून सावधानपणाने ज्याला जीभ वापरता आली तो जिंकला. ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकलं म्हणतात. कशा जीभ कोणत्या दृष्टीने जिंकली, काय बोलायचं ते ठरवून बोलावं आणि दुसरी गोष्ट काय खायचं ते ठरवून खावावं. जिभेला पाहिजे ते देऊ नये, जीभ म्हणते म्हणून बोलू नये. असं जर सांभाळायला लागलो आपण तर खूप काही तयारी आपली झाल्यासारखी आहे. म्हणून पहिला वर्णन केलंय आहार आहेत. हे आहार जिभेसाठी नसून शरीराच्या रक्षणासाठी आहे, शरीर पोषणासाठी आहे. जर जीभ म्हणाली काय पण खा आणि शरीर जर बिघडायला लागलं तर खरं काय गरज आहे, खायचं कशासाठी आहे, शरीर टिकावं म्हणून. शरीर कशाबद्दल राहावं, देवाचं भजन करायसाठी पाहिजे म्हणून. आपण काय म्हणतोय, मुलाबाळांना वाढवायचं आहे, त्यांना शिक्षण द्यायचं आहे, मला फिरायचं आहे म्हणून मला शरीर पाहिजे आहे. पण शरीर ह्यासाठी नाही. शरीर जे दिलंय ते दुर्लभ आहे म्हणून सांगितलंय. ते शरीर आहे फक्त भजनासाठी आणि मुक्ती मिळवण्यासाठी. कारण दुसऱ्या कुठल्या शरीरामध्ये मुक्ती मिळत नाही. म्हणून देह श्रेष्ठ दर्जाचं साधन आहे असं सगळे संत सांगतात. हे जर राखायचं असेल व्यवस्थित तर आहारावर म्हणजे जिभेवर नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. ज्यांनी जीभ जिंकली त्यांना खूप काही मिळाल्यासारखं होतं. यामुळे मनामध्ये, अंतःकरणामध्ये रजोगुण किंवा तमोगुण निर्माण होईल असा आहार घेऊच नये. ज्यामुळं सात्विकता आतमध्ये निर्माण होईल असा सात्विक आहार घ्यावा. त्यामधला दुसरा एक गैरसमज आत्ताचा आहे की सात्विक आहार म्हणजे जो मांसाहार नाही तो सगळा सात्विक आहार आहे असं म्हणतात. वास्तविक तसं नाही. सात्विक आहार शब्दाचा अर्थ आहे साधा आहार, जो पचायला सोपा असतो. 3 तासामध्ये ज्याचं पचन होतं त्याला सात्विक आहार म्हणायचा. जो पचत नाही ना तर तो चुकीचा आपल्या पद्धतीने आपण घेतला म्हणून समजायचं. हा विचार इथं करणं फार गरजेचं आहे. म्हणून ज्यामुळं रजोगुण वाढेल, तमोगुण वाढेल असा कुठलाही आहार घेऊ नये. त्यामुळं सात्विक आहार उत्पन्न करणारा असाच आहार घेणं फार गरजेचं आहे. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा, योग्य आणि माफक स्वरूपात आहार घेणं फार गरजेचं आहे. भोजन करावे परिमिती, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्या काय म्हणतात, लोलुप्य ते काय निद्रेशी जिंकावे, भोजन करावे परिमिती, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्वाही. तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये साधक जे आहेत ना, जे साधना करतात, नाम घेतात, ह्यामध्ये साधना आहे, श्रीगुरूंनी दिलेली साधना करतात, त्यांनी हा नियम पाळायलाच पाहिजे.
आहार जास्त झाला तर नाम कसं घेता येईल सांगा बघू. भरलेल्या पोटात बघा नाम घ्यायला बसलो आपण तर अजिबात नाम होतच नाही. काहीतरी आपण आळुकी पिळुकी देत बसतो, काय ढेकर चालू होतात, मग झोप यायला लागते. हे जेवणानंतर लगेच आपल्याला दिसतं. म्हणजे जेव्हा पोट रिकामं असतं त्याच वेळी आपल्याला नाम साधन होतं, ध्यान साधन होतं. मग ध्यान करणाऱ्यांनी कमी किती आहार घ्यायला पाहिजे. म्हणून बोलताना किंवा आहार घेताना हा आहार अगदी मितला असायला पाहिजे. म्हणून निद्रेशी सुद्धा जिंकावं म्हणतात. निद्रा कधी जिंकता येईल तर अधिक खाल्ल्यामुळं निद्रा कशी जिंकता येईल. म्हणून माफक खावं म्हणतात, योग्य प्रमाणात, वेळेचं बंधन पाळावं. कुठं मुलं आत्ताची अलीकडली वेळ पाळतात सांगा. पैसे मिळवायला त्यांना खूप वेळ असतो, पण आपल्या शरीर सांभाळायला मात्र वेळ नसतो. खूप वेळ अशीच घडलेली गोष्टी असतात. आपणही आपल्या मागच्या आयुष्यामध्ये खूप राबलेलो असतो आणि आता म्हणतो आपण खायचे दिवस आलेत, आता शांतपणे खाऊया, पण खायच्या वेळी रोग येतात. त्यामुळे भरलेल्या ताटावरून आपल्याला बाजूला जायला लागते. हे नको, हे नको, हे नको, असं सगळ्या पत्त्यांच्यावर चालू असतं आपलं आयुष्य. पत्ते पाणी चालू असतं. ह्याला कारण आहे आपण मागचं. म्हणून ज्यांनी तारुण्यामधलं जे बेछूट वर्तन असतं, भोगवृत्ती जी असते, ती म्हातारपणी ऋणात एक प्रकारचं कर्ज घेऊनच आपल्यावरती येत असते. तारुण्यामध्ये कसं वाटेल तसं खाणं, वाटेल तसं फिरणं, विहार जो असतो तो केलेला असेल, व्यायाम कधीच केला नसेल तर त्याचा बरोबर प्रभाव वार्धक्यामध्ये दिसायला लागतो. वार्धक्य जर सुखाचं घालवायचं असेल तर ज्यावेळी आपलं शरीर व्यवस्थित असतं त्याला काय वार्धक्य म्हणता येत नाही. वार्धक्याला इतकं वय असंही बोलता येत नाही. इतकं वय झालं की ते वृद्ध असं अजिबात म्हणता येत नाही. कारण खूप माणसं अगदी व्यवस्थित असतात, त्याला काय वार्धक्य म्हणता येत नाही. वयावर ठरत नाही ते. म्हणून शेवटचे दिवस जर आपले चांगले जावेत वाटत असतील तर आपला आहारावरती बंधन आपलं असलंच पाहिजे. म्हणून वेळेचं बंधन पाळावं. रोज आपण ज्यावेळी जेवतो त्याच वेळी रोजच्या रोज जेवण घेतलं पाहिजे. जेवढं घेतो तेवढंच घेतलं पाहिजे. आज गोड आहे, चांगला आहे आणि कुठेतरी मोठी पार्टी आहे, मित्रमंडळी आपल्याला आग्रह करतात म्हणून आपली बंधनं तोडू नयेत, सोडू नयेत. मुळात बाहेर खाऊच नये. मूळ शास्त्र तेच सांगते, नको ते बाहेर खावं लागतं, आपलं पथ्य बिघडतं. म्हणून अशा ठिकाणी खाऊ नये की ज्या ठिकाणी माझा रजोगुण वाढेल. बऱ्याच वेळा मोठमोठ्या लग्नाच्या पार्ट्या असतात, बारशांच्या पार्ट्या असतात, अशा ठिकाणी जे अन्न शिजवलेलं असतं त्या अन्नाचा क्वालिटी नसते, फक्त त्याला स्वाद असतो आणि त्या स्वादामुळं खूप लोक त्यामध्ये स्वतःला अडकून घेतात. म्हणून रसविषय शब्द अगोदर वापरला आहे बघा. रसविषय ज्यांनी जिंकला ना त्यांनी जिंकलं सगळं म्हणून समजायचं. रसविषय सगळ्याची आठवण करायला लावतो. कशात तरी रस घेणं असतं आपल्याला. खायलेले एखादा पदार्थ काही दिवसानंतर आठवायला लागतो आणि तो मला तसाच पाहिजे असं वाटतो ना, तर रसविषय आपण जिंकलेला नाही असं समजायचं. म्हणून वेळेचं बंधन पाळायला पाहिजे. म्हणून माऊली पहिलीच ओवी वापरतात आहाराच्या संदर्भातली. आहार हा कसा असला पाहिजे, अगदी व्यवस्थित. म्हणून खाण्यापूर्वी आपण कुणाला तरी द्यावं अगोदर आणि मग खायला सुरुवात करावी. भगवंताला नैवेद्य अर्पण करावा. ज्या घरामध्ये नैवेद्य अर्पण केला जात नाही ते म्हणायची भुताटकीच की नुसतं खातात, आपल्या स्वतःपुरतं पोटाचं बघतात, असा त्याचा अर्थ आहे. भगवंताची आठवण करून जेवायला सुरुवात करावी की तुझ्या कृपेनं मला. म्हणून उदर भरणं नव्हे जाणी जे यज्ञकर्म म्हणतात त्याला. हे यज्ञकर्म आहे, हे पोट भरणं नाही असा श्लोक सांगतोय तो. म्हणजे पोट भरायसाठी आपण खात नाही. बरीचशी माणसं खाण्यासाठी जगतात, आपण जगण्यासाठी खावं. जगण्यासाठी खाणं हे चांगलं आहे आणि खाण्यासाठी जगणं हे वाईट आहे. म्हणून इथं विचार तोच सांगितलेला आहे. भूतयज्ञ करायचा आहे, अतिथी यज्ञ करायचा आहे. जेवणापूर्वी करावा, भगवंताचं नामस्मरण करावं आणि जेवायला सात्विक आहार खायला चालू करावा. ठरलेल्या वेळी खावा, म्हणजे आपल्या मनाची स्थिती व्यवस्थित राहते. वर्णन केलेलं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात आपण खाल्लेल्या अन्नाचे 3 भाग होतात. एका भागाचं काय होतं, रक्त, मांस आणि हाडे तयार होतात. एका भागाचं विष्ठा, मूत्र तयार होतं आणि ते बाहेर फेकलं जातं. आणि तिसरा भाग जो शिल्लक राहतो ना त्याचं मन तयार होतं. किती व्यवस्थितपणा शास्त्र सांगते बघा. म्हणजे अन्न मन तयार करतं. आपण आपला स्वभाव बनवायचा असेल ना तर तो अन्नावर आधारित आहे. आपण अन्नाला कमी लेखतोय म्हणून मी आपण काय खातोय इकडे काळजीपूर्वक बघावं लागते. कारण तेच अन्न माझ्या पोटात जाऊन माझा स्वभाव तयार करणार आहे. माझा स्वभाव जर चांगला तयार व्हावा असं वाटत असेल तर अन्न सुद्धा सात्विकच खाल्लं पाहिजे.
आपलंच घरातलं खाल्लं पाहिजे, दुसऱ्यांकडून लुबाडून आणलेलं खाल्लं नको पाहिजे, किंवा बाहेरच्या लोकांनी शिजवलेलं, की जी माणसं कदाचित तमोगुणी असतात, अशी स्वयंपाक करणारी माणसं जर असतील तर यांच्या हातचं खाल्ल्यामुळं आपल्यासुद्धा तमोगुण निर्माण होणारच ना. हा मुद्दा आहे. मग जिथं जिथं आपण आश्रमामध्ये जातो तिथं म्हणतोय वा बरं वाटलं आज जेवल्यानंतर, तिथला आहार सात्विक असतो. आणि दुसरी गोष्ट, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ आतमध्ये गेलेला नसतो. पण आपण लग्नाच्या ठिकाणी इतर पार्ट्यामध्ये जे जातो ना, त्यामध्ये जेवण करणारी माणसं कोण असतात सांगा बघा. किती वेळा त्याचा विचार आपण बोललेलो आहोत, की जरा किचनमध्ये, एखाद्या खानावळीच्या किचनमध्ये जाऊन बघितलं, त्या बायका काम करणारे जे असतात काय, त्यांना ते शिव्या देत असतात. मालक आता उशिरा आला काय, हे झालं काय, त्या कामगारांना शिव्या देत असतात. आणि त्या शिव्या खात खातच ती बाई पीठ मळत असते. आणि पीठ मळणारी ती पोळ्या लाटत असते. त्या पोळ्या लाटलेल्या आपण चमचमीत म्हणून खात असतो. त्या सगळ्या त्या शिव्या वगैरे, तिची तळतळाट जो आहे ना, त्या चपातीमध्ये उतरलेला असतो. आपल्याला एवढं जाणवत नाही, एवढी सूक्ष्मता आपण बघत नाही. काय अति गरज असेल त्यावेळीच बाहेर खावं, नाही तर घरच्याशिवाय कुठेही खाऊ नये, म्हणजे आपली तब्येत व्यवस्थित राहते असं सगळं शास्त्र सांगतं. पण पाळणाऱ्याला म्हणून आपल्या आईचं, आपल्या बायकोच्या किंवा बहिणीच्या हातचंच खावं, त्याला कारणं तीच सांगितलेली आहेत. दुसऱ्या कोणाच्या हातचं खाऊ नये. याचं वर्णन ते आहे. मठामध्ये, आश्रमामध्ये देवाचा प्रसाद असतो, तिथं जरूर खावा, मुद्दा म्हणून खायला जावं. परंतु इतरत्र जे खाणं आहे, रस्त्यावर उभारणारे गाड्यांबरोबर खाणं आहे, कुठं वाटेल तिथं खायचं असते. त्यामध्ये काय वापरतात आणि काय करतात कोणालाही माहीत नसतं. आणि ह्यामुळं भडकणं जे चालू असतं ना, क्रोध निर्माण होतो, मत्सर निर्माण होतो, त्या अन्नामुळं होतो. याचा विचार जर आपण करायला लागलो तर आहाराचा अर्थ, आहार जो आतमध्ये घेतो फक्त जिभेचाच नाही, डोळ्याचा सुद्धा आहार आहे, कानाचा सुद्धा आहार आहे, नाकाचा आहार आहे. आपण काय घेतो त्याला आहार म्हणायचं. मग पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत. डोळ्यांना सुद्धा किती बघायला लावायची, टी व्ही बघायला लावला, त्याचा आहार तेवढा माफक पाहिजे ना. कानानं किती ऐकायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. पुस्तक वाचत बसायचं आणि डोळ्याला किती त्रास द्यायचा, तोही माफक असला पाहिजे. सगळ्या गोष्टी माफक जे ठेवतो ना, त्याचं जीवन व्यवस्थित आणि आनंददायी होतं. शेवटी देह सोडताना सुद्धा तो आनंदानं सोडत असतो. याचा विचार सतत केलं फार गरजेचं आहे. आणि प्रत्येक इंद्रियांचा आहार हा माफक ठेवला पाहिजे. विशेष गोष्ट सांगितलेली आहे शास्त्रानं, वृद्धापन ज्यावेळी होतो, साठी ओलांडतो, त्यावेळी तरी अत्यंत माफक, अत्यंत लागेल एवढंच पोटात टाकावं, अन्यथा खाऊच नाही, असं वर्णन सांगितलेलं आहे. कारण बरेच वेळा बरीचशी माणसं न खाता योगी माणसं जगलेली आहेत, अनेक दिवस जगतात. मग आपल्याला तसं एखादा वेळ इकडं तिकडं करून आपल्या जेवणाची व्यवस्थित असं नियमन करता येतं आपल्याला, आणि त्यानुसारच आहार घेता येतो. जर आपली तब्येत चांगली, आपण प्रसन्न राहावं, आपलं मस्त वाटलं पाहिजे, बसलो की आपण नाम घेताना बरं वाटलं पाहिजे, दुसऱ्यांशी बोलताना बरं वाटलं पाहिजे, चालताना फिरताना कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवला नको पाहिजे. या सगळ्या गोष्टीसाठी हे सांभाळावं लागतं. हे ज्यानं सांभाळलं ना, म्हणून म्हणलेलं आहे पहिल्याच याच्यामध्ये म्हणतात, एक वज्रासन योगे क्रमे सर्व आहार संयमे. सर्व प्रकारच्या आहाराचा, सर्व प्रकारच्या म्हणजे सगळ्या इंद्रियांचे आहार जे आहेत त्याचा संयम करावा आणि प्राणायामाच्या द्वारे त्याचं हवन करावं, असं वर्णन करतात. ऐशे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशीळ, जीही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. माऊलींची उभी आहे बघा. असे सर्व मोक्षाची इच्छा करणारे याज्ञिक असतात. प्रत्येकाला मोक्षाची इच्छा असायलाच पाहिजे. आणि ज्याचा स्वभाव, यानी नाना प्रकारच्या साधनांनी मनाचे मळ, विक्षेप, आवरण हे दोष धुवून टाकलेले आहेत. म्हणजे मनातलं मळ नावाचा एक दोष आहे, विक्षेप नावाचा दोष आहे, तो घालवून टाकायला पाहिजे. ज्यामुळे तमोगुण आणि रजोगुण वाढतो, तो दोष घालवला पाहिजे. म्हणून सगळे जर मोक्षाची इच्छा करणारे, आपण सुद्धा मोक्षाची इच्छा करावी, बाकी नाही. हे छोट्या छोट्या सुखाची इच्छा केल्यामुळं मोठं सुख दुर्लक्षित होतं. मोठं सुख कोणतं असेल त्याला परम सुख म्हटलेलं आहे, परमार्थ म्हटलेला आहे. परम अर्थ कोणता असेल तर मोक्षार्थ आहे. मोक्ष 4 पुरुषार्थ सांगितलेत ना, धर्म, अर्थ, काम आणि शेवटचा मोक्ष. 4 पुरुषार्थामधला सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ कोणता असेल तर तो मोक्ष. आपण नेहमी मोक्षाचाच विचार करावा. मला मुक्त व्हायचा आहे, त्यामुळे छोट्या सुखांना मला त्याग करता आला पाहिजे, त्याच्याबद्दलचं वैराग्य निर्माण झालं पाहिजे. म्हणून इथं जे यज्ञ जे करतात हे त्यांचा मल आणि विक्षेप घालवून टाकतात. कशाच्याद्वारे तर प्राणांच्याद्वारे प्राणायाम करून, आणि दुसरी गोष्ट आहारावर नियंत्रण करून,
आणि आपली इंद्रिये जी आहेत ती इंद्रियांचा निग्रह करून आपलं मल आणि विक्षेप, चंचलता असते मनाची, ती चंचलता सुद्धा आहारानं जाते, प्राणायामानं जाते. चंचल मन असतं सतत भरकटत असतं आणि भरकटणाऱ्या मनाला जर काबूत घालायचं असेल तर आहार आणि प्राणायाम या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणून त्यानुसार आपला विहारसुद्धा ठरतो. पण तीन गोष्टीचं पालन व्यवस्थित करावं सगळ्यांनी. आहार, व्यायाम आणि विहार. आहार, विहार आणि व्यायाम या तीन गोष्टी ज्यांनी व्यवस्थित पाळल्यात ना त्यांना फारसा जगण्याचा त्रास होत नाही किंवा त्यांची वकवकसुद्धा थांबलेली असते. विहार शब्दाचा अर्थ आहे कुणाचा संग आपण करायचा, कुणात जाऊन मिसळायचं हे ठरवलं पाहिजे. विहार म्हणजे आपलं भटकणं, कुठं आपण जातो, फिरतो, वावरतो, कुठल्या क्षेत्रामध्ये, ते फार महत्त्वाचं आहे. रोजच्या रोज थोडा का असताना व्यायाम करावाच, केल्याशिवाय अन्नसुद्धा पाणीसुद्धा प्राशन करू नये. आणि तिसरी गोष्ट आहे की आहार आपला जो आहे तो आहार नियमितपणाने व्यवस्थित करणं फार गरजेचं आहे. म्हणून इथं जे असणारे जे मल आहेत, मल म्हणजे मोहाची वृत्ती किंवा आणखीन विकार निर्माण होतात आपल्या शरीरामध्ये, किंवा सुख मिळवण्यासाठी अधर्मानं सुख मिळवायचं, कुठल्याही मार्गाने सुख मिळवायची इच्छा, ह्या सगळ्या इच्छा, या वृत्ती ज्या आहेत याला मळ म्हटलेलं आहे. हे मळ निघून जायला पाहिजे. ममत्व बुद्धी आहे, आसक्ती बुद्धी आहे प्रपंचाबद्दलची, कमी 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 होत आली पाहिजे. अवस्थेमध्ये तरी अत्यंत कमी असायला पाहिजे. मला काहीच नको असं हळूहळू वाटायला पाहिजे. म्हणजे काय काय वापरण्याबद्दलचं होतं, दागिने वापरायचो आपण, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वापरत होतो, त्या हळूहळू कमीच व्हायला पाहिजे. रोज त्यातून बाहेर पडायला पाहिजे आणि मोकळं व्हायला लागलो आपण की मल आणि विक्षेप असा निघून जायला लागतो आणि शांतीची अनुभूती यायला लागते. मग ही अनुभूती घ्यायला आपल्या हातामध्ये आहे आणि आपण हे करू शकतो. म्हणून गीतेतील सगळे यज्ञ जे आहेत ते मोक्षासाठीच आहे. आता जवळजवळ 12 यज्ञ सांगितलेत भगवद्गीतेनं, मोक्षाच्या प्राप्तीसाठी, आनंदासाठी सांगितलेले आहे. मोक्ष म्हणजे आनंद, त्या आनंदासाठी सांगितलेलं आहे. त्यामुळे मोक्षाचं स्वरूपच आहे सकळ दुःखांची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, असं वेदांत शास्त्राचा घोषच आहे. वेदांत शास्त्र सांगतं सगळ्या दुःखांची निवृत्ती व्हायला पाहिजे. आपण थोड्या दुःखांची निवृत्ती करतो, थोडं घेऊन. म्हणजे काही वेळा आपण म्हणतो डोकं दुखायला लागलंय, तर डोकं दुखायचं मूळ कारण आपण शोधत नाही, तर डोके दुखायची पेन किलरची गोळी घेतो. ह्याला सगळं दुःख घालवणं म्हणत नाहीत. तर डोकं कशामुळे दुखतंय ह्याच्या मुळाशी जाऊन त्याच्यावर औषध घेणं म्हणजे कायमची डोकेदुखी घालवणं. आपण कायमची डोकेदुखी घालत नाही, तेवढ्यापुरती पेन किलर घेतो. तसा प्रकार प्रपंचामध्ये सुद्धा आहे. आपण आपल्या दुःखाचा थोडासा परिहार कसा करतो तेवढंच घ्यायचं. सुखाची गोष्ट काहीतरी करायची, कंटाळा आलाय म्हणायचं, किंवा दुःख झालंय मग कुठल्या तरी काहीतरी कार्यक्रम बघूया, मंदिरात जाऊन बसूया, ही तात्पुरती केलेली उपाययोजना आहे. पूर्ण उपाययोजना कोणती? मूळ माझ्या अज्ञानाकडेच बघायला पाहिजे. अज्ञानच जात नाही तोपर्यंत दुःख कसं जाईल सांगा. म्हणून सकळ दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे मूळ मोक्षाचं स्वरूप आहे, ते विसरता कामा नये. म्हणून आपलं मन अनेक वासनांनी जे मलिन झालेलं असतं ते असे यज्ञ केल्यामुळं, यज्ञ म्हणजे एक निष्काम कर्म, धुतले जातात ते मळ आणि आपलं अंतःकरण स्वच्छ होतं. म्हणून आत्मज्ञानाकरता आपली तयारी होते. अंतःकरण शुद्ध झालं ना की आत्मज्ञानाची तयारी होते. म्हणून आत्मज्ञानासाठी साधना करावी लागत नाही, तर अंतःकरणाच्या शुद्धीसाठी साधना करावी लागते. आपण नाम घेतो ते आत्मज्ञानासाठी नाही, भगवंताच्या दर्शनासाठी नाम नाही. नाम काय करतं? चित्ताची शुद्धी करतं. चित्त शुद्धी झाली की मग आपोआप आपली तयारी होते आणि ज्ञान प्राप्त होतं. म्हणून आत्मज्ञानाच्या पूर्वतयारीसाठी हे मल विक्षेप आवरण गेले पाहिजेत. आणि त्यासाठी माऊलींनी सांगितलेलं आहे की या सगळ्या क्रिया ज्या आहेत यज्ञेद्वारा मनोमळ गेले म्हणतात. म्हणून एखादी भागवतामध्ये सुद्धा फार सुंदर उभी आहे, मुख्य साधावया परमार्था अवश्य पाहिजे शुचिता. शुचिता म्हणजे शुद्धता पाहिजे, अंतर्बाह्य शुद्धी पाहिजे. शरीर जसं शुद्ध आपण करतो तसं मन सुद्धा शुद्ध केलं पाहिजे. शरीर स्नानानं शुद्ध होतं आणि मन ध्यानानं शुद्ध होतं. म्हणून रोज 5 मिनिटं का असताना ध्यानाला बसलो पाहिजे आपण. ध्यान म्हणजे काय? एखाद्या मूर्तीकडं, एखाद्या वस्तूकडं, एखाद्या नामाकडे एकसारखं अगदी एकाग्रतेनं लक्ष ठेवणं हा एक ध्यानाचा एक प्रकार आहे. आपण सद्गुरूंनी विचारून घ्यावं की मला कसं ध्यान करता येईल, कोणत्या प्रकारचं ध्यान करता येईल. नाम करता करता सुद्धा ध्यान लागतं. त्यामुळे नामात जर आपण रत झालो तर नामामुळे सुद्धा ध्यान लागतं. पण 5 मिनिटं तरी करावंच.
आहे खूप, ज्याला वाढवायचं त्याने खूप वेळ करावं, पण मनाची शुद्धी करण्यासाठी ध्यान फार उपयुक्त ठरतं. पण मुख्य साधावं या परमार्थ अवश्य पाहिजे या शुचिता. शुचिता वाचुनी तत्वता न लाभे हाता निज स्वार्थू. जर शुचित्व नसेल तर हा लाभ प्राप्त होत नाही. कोणता? जो आत्मलाभ ज्याला आपण म्हटलेलो आहे, त्या आत्मलाभाची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून हे मल, विक्षेप आणि आवरण ज्या आपल्या आतल्या वृत्ती ज्या आहेत त्या वृत्ती बाहेर गेल्या पाहिजेत. मल गेल्याशिवाय पापाची वृत्ती जात नाही, विक्षेप गेल्याशिवाय चंचलता मनाची जात नाही, आणि आवरण गेल्याशिवाय ज्ञान होत नाही. म्हणून इथं सांगितलेलं आहे या यज्ञांची योजना सगळ्यांनी करावी आणि त्याद्वारे आपली चित्तशुद्धी करून आत्मज्ञानासाठी पात्र व्हावं, अशी एक मांडणी केलेली आहे. वेळ संपलेली आहे, त्यामुळे आपल्याला थांबावं लागतंय. आपण एक 2-4 ओव्या पाहिलेल्या आहेत आजच्या चिंतनामध्ये. त्याचं चिंतन आपण आणि पुन्हा करावं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, माऊलींच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञान